बघा, आजची चपाती किती मऊ आणि लुसलुशीत झाली आहे. अशी चपाती हातात घेतली की तिचा मऊपणा लगेच जाणवतो आणि योग्य पद्धतीने केली तर दुसऱ्या दिवशी सुद्धा छान मऊ राहते. पण अशी चपाती करण्यासाठी फक्त कणिक मळून उपयोग नाही. पोळी मऊ होण्यामागे सुरुवातीपासूनच काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण कोणत्या प्रकारचा गहू वापरतो, गहू दळून घेताना दळण किती बारीक किंवा मध्यम ठेवतो, कणिक मळताना पाण्याचं प्रमाण कसं ठेवतो, कणकेला किती वेळ मुरू देतो आणि शेवटी चपाती तव्यावर नेमकी किती भाजतो, या प्रत्येक गोष्टीचा चपातीच्या मऊपणावर फरक दिसतो. म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून चपाती करायची योग्य पद्धत सांगणार आहे. त्यात काही फार कठीण किंवा वेगळं करायची गरज नाही. फक्त रोजच्या चपातीमध्ये आपण ज्या छोट्या चुका करतो त्या टाळायच्या आणि काही साध्या टिप्स लक्षात ठेवायच्या. एकदा ही पद्धत समजली की थोडासा सराव झाला आणि घरच्या घरी अगदी मऊ, लुसलुशीत आणि छान फुलणारी चपाती करणं तुम्हालाही नक्कीच जमेल. चला तर मग आज पाहूया अगदी सोप्या पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत चपाती कशी करायची. नमस्कार, मी रसिका. रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम पीठ मळून घेऊया. पीठ मळण्यासाठी इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आहे. शक्यतो असं खोलगट भांडं घ्या म्हणजे पीठ मळायला सोपं जातं. पीठ एकत्र राहतं आणि इकडे तिकडे पसरत नाही. इथे मी 200 ग्रॅमची 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात आणखी अर्धी वाटी पीठ घेणार आहे. म्हणजे साधारण 4 माणसासाठी चपातीचं हे माझं रोजचं प्रमाण आहे. पण तुम्हाला किती माणसांसाठी किती पीठ घ्यायचं याचा अंदाज येत नसेल तर एक सोपी पद्धत आहे. भांड्यात पीठ घेतल्यानंतर हाताने त्याचे साधारण समान भाग करून घ्यायचे आणि या पिठातून माझ्या 8 चपाती तयार होणार आहेत. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने साधारण पाऊण वाटी कोमट पाणी घेतलं आहे. म्हणजे बोट पाण्यात टाकल्यानंतर काही सेकंद सहज राहील इतपतच कोमट घ्यायचं आहे. आता यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालायचं. साजूक तुपामुळे चपाती छान फुलते आणि अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ लुसलुशीत राहते. तूप या कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि आता हे पाणी थोडं थोडं या पिठामध्ये घालत छान घट्टसर कणिक मळून घ्यायची. मी साधारण मध्यम आकाराची चपाती करते त्यामुळे त्याच प्रमाणात मी पीठ घेतलं आहे. पण तुम्ही चपाती लहान किंवा मोठ्या आकाराची करत असाल तर त्यानुसार पिठाचं प्रमाण कमी जास्त करून घ्या. या पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी योग्य आहे हे तुम्ही पाहू शकता. कणिक मळताना वरून पुन्हा पाणी घालायची गरज पडत नाही आणि कणिक पातळही होत नाही. दिलेल्या प्रमाणात पीठ आणि पाणी व्यवस्थित एकत्र मळून घेतलं की अगदी परफेक्ट कणिक तयार होते. बघा, आपण घेतलेल्या पाण्यामध्येच अगदी छान मऊसर कणिक मळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये वरून अजिबात पाणी घातलेलं नाही. आपण सुरुवातीला घेतलेल्या तेवढ्याच पाण्यामध्ये पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. आता या कणकेवर झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं कणिक मुरण्यासाठी ठेवूया. कणिक 10 मिनिटं मुरलं की पीठ छान लवचिक होतं आणि चपात्या लाटायलाही सोप्या जातात. त्यामुळे चपात्या अगदी छान गोल गरगरीत मऊसूत तयार होतात. आता या पिठाचे समान गोळे तयार करून घेऊया. तर बघा, आपण 8 चपात्यासाठीचं कणिक मळली होती आणि आता अगदी बरोबर आपल्या 8 चपात्या तयार होत आहेत. म्हणजे ना एक चपाती शिल्लक राहते ना कमी पडते. अगदी मोजून मापून योग्य प्रमाणात या चपात्या होतात. आता चपाती लाटायला घेऊया. एक उंडा घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये हलकासा घोळवून घ्यायचा म्हणजे लाटताना पीठ चिटकणार नाही. आता चपाती थोडी मोठी लाटून घ्यायची. चपाती शक्यतो सगळीकडे एकसारखी जाडीची असावी. कुठे जाड तर कुठे अगदी पातळ अशी ठेवू नये. आता या लाटलेल्या पोळीवर अगदी हलकसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता. बघा, आपण यामध्ये खूप जास्त तेल लावलेलं नाही, अगदी किंचितच तेल लावलं आहे. आता ही पोळी फोल्ड करून घ्यायची आणि कडा व्यवस्थित प्रेस करून तिचं तोंड बंद करून घ्यायचं. त्यानंतर हा उंडा सुक्या कोरड्या पिठामध्ये हलकासा घोळवून घ्यायचा. आता हातावर जास्त जोर न देता अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. शक्यतो गोल आकार देत एकसारखी पातळ करून घ्यायची. बघा, आपण समान जाडीची एकसारखी पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे. इकडे चपाती लाटत असतानाच तवा गॅसवर तापत ठेवला आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावर लाटलेली चपाती अलगद टाकायची. चपाती तव्यावर टाकण्याआधी फक्त 2 ते 3 थेंब तेल मी या तव्यावर टाकलं होतं. चपाती तव्यावर टाकल्यानंतर लगेच गॅस मोठा करायचा. गॅस बारीक ठेवला तर चपाती जास्त वेळ तव्यावर राहते आणि कडक होऊ शकते. चपाती छान फुगली, पुन्हा पलटून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची. हलके सोनेरी डाग आले की व्यवस्थित भाजली गेली असं समजायचं. बघा, चपातीला कुठेही जास्त काळे डाग पडलेले नाहीत आणि अगदी छान एकसारखी भाजली गेली आहे. त्यामुळे योग्य आचेवर चपाती आलटून पालटून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची. अशी भाजली की चपाती मऊ राहते. तर ही पहिली चपाती भाजत असताना मी दुसरी चपातीही लाटून घेतली आहे. आता ही सुद्धा तव्यावर टाकून भाजून घेऊया. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर चपाती अगदी मऊ आणि लुसलुशीत तयार झाली आहे. चपाती मऊ होण्यासाठी आपण सुरुवातीपासून काही छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतली.
योग्य गहू, पाण्याचं योग्य प्रमाण, थोडंसं साजूक तूप आणि कणकेला दिलेला 10 मिनिटाचा आराम, या सगळ्यामुळे चपाती खूपच मऊ लुसलुशीत तयार झाली आहे. ही चपाती तुम्ही डब्यामध्ये घेऊन गेलात तरी सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळपर्यंत अगदी अशीच मऊ आणि लुसलुशीत राहते. म्हणून ही पद्धत तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि चपाती कशी झाली तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्कीच शेअर करा. अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.